पालिका निकालानंतर राज्यभरात विजयी उमेदवारांनी जंगी सेलिब्रेशन केलं। निवडणुकीबरोबरच निकालही लांबल्यामुळे उमेदवारांसह समर्थकांचा जीव आता भांड्यात पडला होता। अखेर निकालाची प्रतीक्षा संपल्यानंतर तालुक्यात अगदी जंगी सेलिब्रेशन पार पडले। पाहूया। पंढरपूर नगर परिषदेत तीर्थक्षेत्र आघाडीच्या प्रणिता भालकेंनी भाजप उमेदवाराचा पराभव करत विजय मिळवला। मिरवणुकीत भालकेंच्या मुलानं केलेल्या जल्लोषाचा व्हिडिओ व्हायरल झालाय। पंढरपुरात विजय मिरवणुकीत मुलं आणि पुरुषांबरोबरच महिलांनीही जोरदार सेलिब्रेशन करत विजयाचा आनंद साजरा केला। चंद्रपूरच्या ब्रह्मपुरीसह जिल्ह्यात चांगलं यश मिळाल्यानं काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांनीही मिरवणुकीत ठेका धरलाय। तर भाजपनं ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर रवींद्र चव्हाणांपासून ते अनेक नेत्यांनी जोरदार विजयोत्सव साजरा केला। सोलापूरच्या अकलूजमध्ये निवडणुकीची चुरस होती, तर वर्चस्व राखल्यानंतर खासदार धैर्यशील मोहितेंनी दंड थोपटत जल्लोष केला। हिंगोलीतही भाजपचा पराभव केल्यानंतर शिंदेचे आमदार संतोष बांगर यांनी मोठ्या थाटात विजयाचं सेलिब्रेशन केलं। अरे हे माझ्या सर्व शिवसैनिकांना राखलाय आणि विरोधक फुर 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 हे बा हे हिंगोली जिल्हा एकनाथ शिंदेचा बाले किल्ला, हिंगोली जिल्हा एकनाथ शिंदे साहेबांचा बाले किल्ला। 12,000च्या फरकानं शहर खरं तर इथे मुख्यमंत्र्यांची सभा झाली होती दादा। हे मी तुम्हाला सांगेल, ही निवडणूक माझ्या सर्वसामान्यांच्या चरणी या संतोष बांगरनं अर्पण केलेली आहे। खरं तर आमदार संतोष बांगर जे आहेत ते महादेवाचे भक्त आहेत आणि आज सकाळपासून महादेवाची पूजा जी आहे ते त्यांनी केली होती। सकाळपासून महादेवाची त्या उभाटावाल्याला सांगायचं त्या तर शिर्डीतली सत्ता कायम राखल्यानंतर भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह त्यांचे पुत्र सुजय विखेंनीही जल्लोष केला। हे
आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.